श्री स्वामी समर्थ मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का, श्रीयंत्र हे कधीच तिजोरीमध्ये किंवा पाकिटामध्ये ठेवायचे नसते. आता भरपूर स्वामी सेवक आणि भरपूर भक्त असतात, जे श्रीयंत्र घेतात आणि आपल्या घरी श्रीयंत्राची पूजासुद्धा करतात आणि आपल्याला पाकिटात ठेवतात किंवा तिजोरीत ठेवतात. पण तुम्हाला माहिती आहे का, श्रीयंत्र हे कधीच पाकिटात किंवा तिजोरीमध्ये का ठेवू नये? तर मित्रांनो, पाकीट असतं ना, पाकीटमध्ये काही पुरुष जे श्रीयंत्र ठेवतात ना, ते पॉकेट असतं ना, ते मागच्या साईडला म्हणजे पॅन्टच्या खिशाच्या बॅक साईडला असतं. ते तिथे ठेवतात. त्यावर बसतात, उठतात आणि बऱ्याचशा गोष्टी होत असतात, ज्या चुकीच्या आणि अशुद्ध मानल्या जातात. तर म्हणून पाकिटामध्ये कधीही श्रीयंत्र ठेवायचं नाही आणि त्याचे श्रीयंत्राचे पूजनसुद्धा होत नाही, मग ते जर आपण पाकिटामध्ये ठेवलं तर. तशाच प्रकारे तिजोरीतसुद्धा आपल्याला श्रीयंत्र ठेवायचं नाही. कारण तिजोरीत जर आपण एकदा श्रीयंत्र ठेवलं, की त्याचे पूजन होत नाही आणि श्रीयंत्र ठेवायचं असेल, तर त्याला फक्त आणि फक्त देवघरातच ठेवायचं. देवाच्या स्थानात ठेवायचं आणि दररोज सकाळ-संध्याकाळ त्याचे पूजन करायचे. म्हणजेच ते अभिमंत्रित होत राहील. आणि जर का रोज तुम्ही सकाळ-संध्याकाळ दिवा, अगरबत्ती ओवाळून श्रीयंत्राची पूजा करत असाल, म्हणजे श्रीयंत्राचे पूजन होत असेल, तर त्याची ना शक्ती नेहमीही जागृत राहत असते. एकदा ती शक्ती जागृत झाली आणि ती राहिली ना, तर ती संपूर्ण ती आपल्या घराला एकदम सुख समृद्धी मिळवून देते. पैसा, सुख, समृद्धी सगळं काही ती असते ना, ती आपल्या घराला देत असते. तर म्हणून बघा पाकिटामध्ये आणि तिजोरीमध्ये कधीच श्रीयंत्र ठेवायचं नाही. कारण तिथे त्या ठिकाणी श्रीयंत्राची पूजाच होत नाही, तर मग त्याचा आपल्याला कधीही लाभ होणार नाही किंवा ते ना अतिशय चुकीचं आणि अशुद्ध मानलं जातं. कारण बघा, श्रीयंत्राला नेहमीच देवघरात स्थापित करा आणि त्याची अगदी मनोभावाने पूजा करा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करा. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. श्री स्वामी समर्थ.